भक्ती, गुरुसेवा, ज्ञान, वैराग्य हा निवृत्ती धर्मही वेदानेच सांगितलेला आहे. म्हणून वेदाला उपयोगी वस्तू आणि धन्य असे म्हटले आहे. त्या वेदाचा अनुवाद करणारी स्मृती, पुराणे, ज्ञानेश्वरी, गाथा इत्यादी शब्दरूप ग्रंथ देखील उपयोगी आणि धन्य आहे. परमार्थात शब्द प्रमाणाला महत्व आहे, कारण परमार्थ शब्द प्रमाणाने कळतो, संसार प्रत्यक्ष प्रमाणाने दिसतो. प्रपंचात गुंतलो हे प्रत्यक्षात प्रत्यक्ष प्रमाणाने व प्रपंचातून बाहेर निघतो ते शब्द प्रमाणाने. शब्द प्रमाण जर नसते तर आपण प्रपंचातून बाहेर पडलोच नसतो. बायको करणे म्हणजे स्पर्श विषयाला शरण होणे आहे. तुम्ही स्पर्श विषयात गुंतला म्हणून शब्दाला आचवला आहात. स्पर्शात गुंताल तर अधोगतीला जाल व शब्दांचे ऐकाल तर तुमचे कल्याण होईल. म्हणून थांबूया का सर इथेच? मला वाटतं इथं थांबूया, मग पुढे कंटिन्यू. बरं बरं, ठीक. मीही तोच विचार करत होतो. ठीक आहे, 2-3 पॅरेग्राफ आहेत. बोलावं महाराज. महाराज म्यूट आहात आपण. हो हो, आता खोललं मी काय. हो हो, ठीक आहे. बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमृताचा विषदू आरिसा नव्हे. बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमृताचा विषदू आरिसा नव्हे. हा वैष्णव माऊली ज्ञानोबा राय शब्दखंडन या प्रकरणामध्ये पहिल्याच ओळीमध्ये शब्दाचं खंडन करण्यासाठी जी त्यांची प्रकरणाच्या सुरुवातीला ओवी रचना आहे, तर ती शब्दाचं खंडन नसून शब्दाचं वर्णन आहे. बाप उपयोगी वस्तू शब्दू, कारण व्यवहार, निर्वाहाचा व्यवहार, प्रारब्ध भोगण्याचा व्यवहार आणि पुरुषार्थाचा व्यवहार, परमार्थ साधनेचा व्यवहार आणि पुरुषार्थ साध्य झाल्यावर जीवनमुक्तीचा व्यवहार, असे जे काही व्यवहार आहेत, तर ते सर्व व्यवहार शब्दोपजीवी आहेत. शब्दाच्या माध्यमातून होत असतात. त्याला प्रबल आणि जास्त उपयोगी येणार आणि सर्व बाकीच्या साधनांचा प्राण असणार साधन म्हणजे शब्द साधन आहे. कारण शब्द क्रिया आहे, शब्दात भाव आहे, शब्दात विवेक आहे, शब्दात संस्कार आहेत.
शब्दातून सर्वच प्रगटते. म्हणून शब्द सर्वसमावेशक सर्वात व्याप्त असलेलं साधन आहे. बाकीच्या इंद्रियाच्या क्रिया आहेत त्या क्रियाच आहेत. पायाची क्रिया आहे तर चलन वलन फक्त क्रियाच आहे. गमनागमन सीमा आहे त्या पायाच्या व्यवहाराला. हाताच्या व्यवहाराला देण्या घेण्याची, कर्म करण्याची, क्रिया कौशल्य करण्याची बस तेवढीच. त्या करण्यात अनेक अनेक कला असतील, पण मर्यादा आहे त्याला. ते करणं सोडून पुन्हा काही नाही, कृतीच्या पलीकडे काही नाही. आणि वाचा कर्मेंद्रिय जरी असलं तर त्याची शृंखला आहे. शृंखलेनं ते बुद्धीपर्यंत जोडलेलं आहे. शृंखलेनं ते व्यवहाराला जोडलेलं आहे, परमार्थाला जोडलेलं आहे शब्द साधन. शब्द साधन बंधनात बी, साधनेत बी आहे आणि मोक्षात बी आहे त्याचा व्यवहार. म्हणून शब्दाची व्याप्ती तेने पाडी अनुभवावी. शब्दाची व्याप्ती म्हणून शब्द जंगल बी, शब्द बाग बी, शब्द सुगंध बी. जंगल भटकिणार, हरवून टाकणार जंगल बी ठरतंय विषय पामरासाठी, पंडितासाठी, शब्द ज्ञानासाठी जंगल बनतंय. शब्द बाग बी बनतंय साधकासाठी. वसंत ऋतू बनतंय साधकासाठी, शिष्यासाठी, गुरुसेवकासाठी, अध्ययन करणारासाठी, श्रवण करणारासाठी. शब्द सुगंध बी बनतंय मुक्त पुरुषासाठी. नुसता सुगंध. जे मुक्त आहे, जीवनमुक्त पुरुषासाठी शब्द सुगंध आहे. काहीच खटपट करायचं काम नाही. मुखी नाम, हाती मोक्ष. शब्दानं क्षणार्धात सर्व जग ओलांडून परमात्म्यापर्यंत जाता येतं. विसरणाराला आठवता येईल, जे विसरले ते आठवतंय, जे बाजूला गेले ते पुढे येते. जगदाकार वृत्ती ब्रह्माकार होती, देहाकार असणारी वृत्ती ब्रह्माकार होती क्षणार्धात शब्दानं. शब्दानं विषयानंदच ब्रह्मानंद ठरतो. शब्दानं बंधनच मोक्ष ठरवतो. शब्दानं सर्व विकारच गुण ठरतात आणि गुणच निर्गुण ठरते शब्दानं. शब्द मात्रानं, शब्द उच्चार मात्रानं, शब्द श्रवण मात्रानं. म्हणून शब्द व्यवहारात बी ब्रह्मानंदाचा भोग भोगितो जीवनमुक्तीत. काहीच खटपट करायचं काम नाही. न लगती सायास जाणे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. आईच बैसून करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आवडीनं अनंत आळवीनं हे शब्दानं. आळूमाळू अवधान द्यावे, तेतुलेनं आनंदाच्या राशीवरी वैसावी. तरी अवधान ऐकले निधीचे, मग सर्व सुखाशी पात्र होई शब्दानच आहे. ही प्रतिज्ञा केल्यात महाराजानं, ते शब्दाचीच आहे. शब्द साधनाबद्दलच आहे. म्हणून शब्द जीवनमुक्ताचं साधन आहे, शब्द साधकाचं साधन आहे, शब्द विषय पामराचं साधन आहे. मनुष्याचे हा शब्द साधनच आहे.
म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द म्हणजे सर्व स्तरातल्या, सर्व क्षेत्रातल्या, सर्व वर्गातल्या सर्वांसाठी मनुष्य देहात शब्द साधने. नास्तिकाचा व्यवहार सुद्धा शब्दानं जास्त चालतो, आस्तिकाचा बी शब्दानं चालतो. आणि नास्तिक ते आस्तिकतेच्या पलीकडे गेलेला जो जीवनमुक्त आहे तसा बी व्यवहार शब्दानच चालतो. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द स्मरणदानी प्रसिद्ध. कारण एकच आहे त्या शब्दाचं वर्म, स्मरण करून देतो, स्मरणाचं दान देतो. पाहिलं आपण की दान म्हणजे काही घेत नाही, देतोच. शब्द काही घेत नाही, घेता नाही, तो दाता आहे. म्हणून शब्ददान देण्यात प्रसिद्ध आहे. किती आतापर्यंत आठवण करून दिली आपल्याला, शब्दानच करून दिली. संतांनी आठवण करून दिली स्वरूपाची शब्दानच, वेदानं आठवण करून दिली व्यवहाराची, कर्म उपासनाची, भक्तीची, ज्ञानाची शब्दानच, विधीची शब्दानच. अनेक जणांना आठवणी करून दिल्या शब्दानच आठवण दिलेली. आई वडील शब्दानच आठवण देतात, आप्त इष्ट बंधू मित्र शब्दानच आठवण करून देतात. म्हणून शब्दच आठवणीचं दान देणार आहे, स्मरणाचं ध्यान देणार आहे. आणि गुरुने बी आठव करून द्याला ते शब्दानच. महावाक्याचे निनावी, गुरुकृपेची निखावी, शब्दानच आठवली. म्हणून आठवण जी होती ती शब्दानच. शब्द भूत भविष्य वर्तमानात चालतो. शब्द बालक तारुण्य वार्धक्यात चालतो. शब्द जागृती आणि स्वप्नात चालतो. शब्द परमार्थात, संसारात, बंधनात, मोक्षात चालतो. अज्ञानात बी शब्दच आहे, अज्ञानाचे मनुष्य द्या आणि ज्ञानाची बी शब्दच आहे. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द. पण हे जाऊ द्या गौण व्यवहारातला लौकिकातला उपयोग, पण अलौकिक उपयोग शब्दाचा परमार्थात होतो संतांच्या संगतीत, गुरुच्या संगतीत. असे अंतरंगातले ग्रंथाचं चिंतन करताना सर्व कल्पना गळून पडतात, चिंतनानं, श्रवणानं सर्व वासना गळून पडतात. सर्व प्रकारच्या विपरीत समजुती भस्मसात होतात शब्दान. हा अलौकिक शब्दाचा अलौकिक उपयोग आहे. आमचा अर्थच पलटून जातो शब्दानं. स्वरूपी आणते ठाऊ होतो शब्दानं, करुणी संसार वाहू होतो शब्दानं. शब्दानं अनादि काळाचा सत्य वाटणारा संसार मिथ्या कळवतो, आणि अनादि काळाचा मी देह संबंधित वाटणारा, कर्ता भोगता वाटणारा, सुखी दुःखी वाटणारा मी ब्रह्मरूप आहे असं शब्दानं सर्व काहीच्या बाई होते. अनादि काळाची बंधन गळून पडतात, बंधनाची कारण नष्ट होतात, समजुतीचा काया पालट होतो. म्हणून व्यवहारात दुसरं काही बदलत पण समजूत बदलत नसते. समजूत बदलायला स्वतः आपण बी शक्तीहीन आहेत आणि दुसरे बी शक्तीहीन आहेत. आपल्याला फक्त संतांचे, सद्गुरूची, शास्त्राचे शब्दच आपल्याला समजून बदलायला भाग पाडतात. विपरीत समजूत व्हायला कारणीभूत असणाऱ्या कल्पनाच गळून पडल्या, अविचारच गळून पडतात. अविचाराच्या जागेवर विचार येतात, कल्पनाच्या जागेवर विचार येतात. शब्दानं सर्व वर्म कळतात, सर्व वर्माच्या गोष्टी लक्षात येतात आणि आपोआपच बदल होतो. बदल केल्यानं बदल होणार नाही असा
समजुतीतला बदल होणं शक्य नाही. बाकीचं सर्व बदलन पण समजूत बदलत नसते हो. समजूत बदलणंच मोक्ष आहे. कडे बदलतात, कटिंगी बदलतात, रहिणी बदलती, भाषा बदलती, देश बदलतो, धर्म बदलतो, नाव बदलता येते, जाती बदलता येतात, धर्म बदलता येतो, गुरु बदलता येतो, शास्त्र बदलता येते, परमार्थातली साधनं बदलता येतात. पण समजूत तीच राहती देहबुद्धीची, जगसत्यत्वाची, कर्तृत्व भोक्तृत्वाची, परिचिन्नतेची, अहंकारा. समजूत बदलत नाही. समजूत संतांच्या शास्त्राच्या अशा अंतरंगातल्या चिंतनाशिवाय बदलत नाही. आणि ती समजुतीची बदल शब्दानं होते, गुरुच्या शब्दानं, शास्त्राच्या शब्दानं अशा. आणि ती केव्हा होती? तेव्हा आपलं आपल्याला भान होईल, स्मरण होईल, ज्ञान होईल. तेव्हा समजूत अशी सांगावांगीनं बदलत नाही, परोक्ष ज्ञानानं बदलत नाही. तिथले तिथं वाटतंय आणि पुन्हा जात ती. म्हणून जोपर्यंत अपरोक्ष बोध होत नाही, साक्षात्कार म्हणू आपण त्याला, तोपर्यंत थोपलेली समजूत बदलते की असं असतंय, ब्रह्म असतंय, मग त्या ब्रह्माचं माया होती, मग गुणनभूत होते, तर मग देव होते, तर ईश्वर असं करतो. बरं येते, एक आराखडा आहे, एक नकाशा आहे परमार्थाचा. पण ते वरून थोपलंय, वरून रंगीले, तो रंग आत नाही उतरत तसा. ते शब्द होते, ते संस्कार होते, आणि ते ऐकण्यात नाही आलं, दुसऱ्या समजुतीच्या लोकात गेले की ते संपत जात, ते येतंय जातंय. थोपल्याला असतं, आतून पाहिजे, आतून आपलं आपल्याला कळालं पाहिजे. त्याला स्मरण म्हणतात महाराज, त्याला भान म्हणते, त्याला ज्ञान म्हणते. तर ते आवश्यक असते, आणि त्यानं सर्व काय पालट होतो, ते शब्दानं होते, ते क्रियानं होत नाही. ती क्रियेनं होत नाही, भावनेनं होत नाही. ते महात्म्याच्या शब्दानं साधकाच्या ठिकाणी घटना घडते, महात्म्याच्या ठिकाणी, अधिकाऱ्याच्या ठिकाणी, महात्म्याच्या जवळ अधिकाऱ्याच्या ठिकाणी घटना घडते. आपलं आपल्याला भान होते, स्मरण होते. म्हणून अशा स्मरणाचं अंतिम दान देणारा शब्दाचे स्मरणदानी प्रसिद्ध. अमृताचं तर विश्लेषण करून स्पष्ट करणारा, अमृताला विशेषात मूर्तिमंत पुढे उभा करणारा शब्द आरसा आहे. जरा आटपट बोलणं व्हाले, अमृताला मूर्तिमंत पुढे उभा करणं. मूर्तिमंत हा व्यवहार आहे, कारण मूर्त व्यवहारातच प्रकाशन होत असते. मूर्त व्यवहार या गोष्टीतच प्रकाशन होते. म्हणून आपण जे ज्ञान म्हणतो ते मूर्तातच असते. मूर्त म्हणजे आकार, साकाराचं. वृत्तीनं आकार धरल्याशिवाय ज्ञान होत नाहीत कुठलीच. आणि वृत्तीनं आकार धरायला ज्याचा धरायचा त्याला आकार पाहिजे. म्हणून मूर्ताचंच ज्ञान असते. जे स्पष्ट ज्ञान आहे, व्यवहार्य ज्ञान आहे, प्रमा ज्ञान आहे, ते मूर्ताचंच असते व्यवहारातलं. म्हणून मूर्ताला आरसा जसा प्रतिबिंबाच्या रूपानं समोर उभा करतो, सन्मुख उभा करतो, मूर्ताला चेहऱ्याला हुबेहूब दुसरा चेहरा पुढे उभा करून ठेवतो आरसा. तितकं तरबेज कोणीच नाही तेवढी मूर्ती रेखाटण्यात क्षणार्धात. किती चित्रकार असला तर पूर्ण भाव रेखाटता येणार नाही, कशाला तसं तितकं तंतोतंत येणार नाही. मात्र आरसा कोणतीही सामुग्री नसताना, वेळ नाही लावीत, सामुग्री लागत नाही, कशाला तशी मूर्ती पुढे प्रतिबिंब उभा राहते. असा जसा आरसा उपकारक आहे,
नशाला तशी प्रतिविज्ञा करून देणार की ते हे असं येते, चेहरा असा आहे तुझा, तू तुला पाहला तरसायला ना, असा आहे तू. चेहरा पाहायला तरसत ते सर्व. आरसा नसता तर स्वतःचा चेहऱ्याचा परिचय झाला नसता. सर्व जग पाहायला भेटन आपल्याला, पण चेहरा पाहायला भेटत नाही. एक आरशाचे उपकार आहेत, कारण आरसा आपल्या चेहऱ्याला हुबेहूब तंतोतंत तसाच पडोगा करून देतो. लागतो खोटा असल, प्रतिबिंब येते, पडछाया येते, पण तरी बी ओळखीला पुरे येत, व्यवहाराला पुरे नाही, ती ओळख होण्याला पुरे येते. ओळखीचा व्यवहार होतो, विस्मृतीचा व्यवहार होतो, तिचा आभानाचा व्यवहार संपवतो, भानाचा व्यवहार होतो की असा आहे. एरवी तरी मी काय सांग असा तो प्रश्न ते संपवतो, मुखा प्रतिभानुका जायचा. हे शब्दानं होते. मी कोणाची सांगा मज कोणी, हे कोणी सांगणार नाही, कुठं कळणार नाही व्यवहारात. शब्दानं आपलं आपल्याला भान होते की मी सच्चिदानंद असंगाद्वय. हे शब्दच आहेत, सच्चित आनंद, असंग आणि अद्वय. हे 5 गोष्टी लिहून ठेवल्यासारखा लिहून ठेवा, मनपटलावर, बुद्धिपटलावर, अंतकरणात, जिव्हारात कोरून ठेवायसारखे आहेत. मी असत पदार्थ नाही, सत आहे. मी जड पदार्थ नाही, चिद आहे. मी दुःखरूप पदार्थ नाही, आनंद आहे. मी ससंग लिप्त पदार्थ नाही, लिप्त होणारा, बुडून जाणारा, कशात झाकून जाणारा पदार्थ नाही, कशाच्या समाधान संघटित होणारा, कशाच्या संस्कारानं संस्कारित होणारा, कशानं भरणारा नाही, माळणारा नाही, असंग आहे. जागृतीत जग आहे, जागृतीत मी, पण जागृती मला चिटकत नाही. स्वप्नातले जग आहे, स्वप्नात मी, पण स्वप्न मला चिटकत नाही. सुसुप्तीत अज्ञान आहे आणि तिथे बी मी, पण ते अज्ञान मला लिप्त करीत नाही. असा मी सर्वात असून सर्व वेगळा आहे, ही शब्दानं कळते. मी निसंग आहे, असंग तुम्हाशी राहणे एकट नाही, कटकट साहू येत. असंग न करी रे संग राहिले निचळ, ही जसं तुकोबाराय उपदेश करतात. संग करू नको जागृतीतल्या पदार्थाशी, असंग राय, निसंग राय. न करी रे संग जागृतीतल्या पदार्थाशी, न करी रे संग स्वप्नातल्या पदार्थाशी, स्वप्नस्थ वस्तूशी. कारण स्वप्नस्थ वस्तू प्रातिभाषिक आहे, तू पारमार्थिक आहेस. जागृतीतल्या वस्तू व्यावहारिक आहे, तू पारमार्थिक आहेस. सुसुप्तीतलं अज्ञान प्रातिभाषिक आणि व्यावहारिक पदार्थाचं कारण आहे, आणि तो अधिष्ठान आहे सर्वांचं. म्हणून स्थूल कार्याशी संग करू नको, म्हणजे जागृतीशी संग करू नको. सूक्ष्म कार्याशी संग करू नको, म्हणजे स्वप्नाशी संग करू नको. आणि कार्यकारण रूप ह्या दोन्ही स्थूल सूक्ष्म कार्याच्या कारणाशी संग करू नको, म्हणजे सुसुप्तीतल्या अज्ञानाशी संग करू नको. संग करू नको म्हणजे संग नाही, तुझा संग समजू नको. संग नाही पाहिलाच नाही, होय तो आधीची आहे, तरी काय की जी बुद्धी तैशी नव्हे. म्हणून आपण असंग आहोत हे स्वरूपानं खरं आहे, पण समजुतीच्या पातळीवर तसं नाही होत. म्हणून संत उपदेश करतात, न करी रे संग राहे रे निचळ, लागून येदी मळ ममतेचा. किती संत शिकवतात आपल्याला, किती सावध करतात, मज निरंतर जागविती. म्हणून स्मृतीच दान देण्यात शब्द प्रसिद्ध आहे, प्रसिद्ध.
शब्द म्हणजे काय? हे पहा, शब्द एक साधन आहे आणि ते प्रबल असं प्रमाण आहे. ते संतांच्या मुखातून आलं तर प्रबल असं प्रमाण आहे. आपलं आपल्याला भान करून देणार आणि आपलं अनादी काळाचं अज्ञान निवृत्त करणार. शब्द साधन आहे, शब्द प्रमाण आहे, शब्द वेद आहे. ध्यानात घ्या, शब्द ईश्वर आहे. जर आपण त्याची साधना केली तर, जर आपण शब्द साधन बनवली, शब्दाच्या साधनेत राहिलो, शब्दाला इतकं उपयोगात आणलं, हे शब्द आपल्यासाठी, हाच शब्द आपण जे बोलायलो हाच शब्द वेद आहे, हाच शब्द नाम आहे, हाच शब्द विठ्ठल आहे, हाच शब्द गुरु आहे. आपण जर साधक बनलो तर सर्वच आपल्यासाठी साधक बनते, बाधकासाठी बाधक असते. ही शब्द साधना अशी की आपण साधक बनलो तर ती आपल्याला सहकार्य करते शब्द, आणि आपल्यात बाधा असली, काही बाधक असलो ते आपल्याला बाधक होते शब्द. हेच शब्द विषयी पामराला बाधक आहेत, साधकाला साधक आहेत, शब्दच आहेत. पामर जरी वाया जातो शब्दानच, विषय लंपट होतो शब्दानच. मुमुक्षु तळमळ करतो आणि अधिकार त्याचा उंचावत जातो शब्दानच. साधक साधना करतो आणि साधनेत तो साध्यापर्यंत जातो शब्दानच. आणि जीवनमुक्तीचा व्यवहार होतो आणि जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगतो शब्दानच. आणि अशा जीवनमुक्ताच्या महात्म्याच्या हातून शास्त्र प्रगटतात, परमार्थाचा प्रचार होतो शब्दानच. पहा शब्द कुठेली कुठं, पामराला नरकाला न्यायला कारणीभूत शब्दच आहे. जीवनमुक्तीचं विलक्षण सुख आणि सर्वांसाठी शास्त्र प्रचार होतो, परमार्थाचा डांगोरा पिटतो शब्दानच. काय शब्दाची व्याप्ती, काय शब्दाची महती. पण बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू, अमृताचा विशुद्धू आरसा नव्हे, असं शब्दाचं महाराजानं वर्णन केलंय. खंडन करण्यासाठी ही आपली मुळाबळातली काढलेली आपण एक युक्ती. शब्दाचं खंडन आहे, पण व्यवहारामध्ये शब्द किती उपयोगी आहे हे सांगायचे, परमार्थामध्ये किती शब्द उपयोगी आहे हे सांगायचं आहे. पण हा शब्द कोणाचे उपयोगी आहे? पाप्याला पाप निवृत्त व्हायचे उपयोगी आहे, वासनावाद्याला वासनेचा परित्याग होण्यासाठी उपयोगी आहे, साधकाला अज्ञान निवृत्तीसाठी उपयोगी आहे, आणि उर्वरित प्रारब्ध ऊर्जालय जीवनमुक्ताचं त्याला जीवनमुक्तीचा भोग होण्यासाठी उपयोगी आहे. म्हणजे जगत व्यवहार धरूनच उपयोगी आहे. आणि हा सर्व जगत व्यवहार मिथ्या आहे शब्दासहित. हा सर्व जगत व्यवहार कल्पित आहे, नाही आणि भासायला लागलाय. म्हणून त्याच्यासोबतच शब्द व्यर्थ आहे, जगासोबतच शब्द व्यर्थ आहे, जगासोबतच शब्द कल्पित आहे.
हा व्यवहारासोबत सर्व व्यवहार येते. हा लटिका हा व्यवहार, सर्व व्यवहार. लटिका हा व्यवहार संसार, सर्व हा लटिका व्यवहार, सर्व हा संसार. सर्व व्यवहार आणि संसार लटका आहे. जो पापाला, अनाचाराला, वासनेला, जन्म मरणाला, सुख दुःखाला कारणीभूत होतो त्याला संसार म्हणावं. आणि जो विवेकाला, साधनेला, बंधन निवृत्तीला, अज्ञान निवृत्तीला कारणीभूत होतो त्याला व्यवहार म्हणा. हा व्यवहार आहे. म्हणून संसारात आणि व्यवहारात फरक आहे. साधू संत संसारात नसते, व्यवहारात असते. विषयी पामर संसारात असते. मुमुक्षु संसाराच्या आणि व्यवहाराच्या सीमारेषेवर असतो. आणि जीवनमुक्त व्यवहारात असते, संसारात नसते. जीवनमुक्ताला संसार नसतो, व्यवहार असतो. खाणं पिणं, बोलणं, बसणं, उठणं, झोपणं व्यवहार आहे, त्याचा संसार नाही. सत्य समजलं की संसार, देहाचा अहंकार असला की संसार. कारण संसार शब्दाचा अर्थ तो जन्म मरणात पडला, सुख दुःखात पडला, करण्या भोगण्यात पडला, कर्मचक्रात पडला तो संसार. कर्मचक्राला हाताळायला लागला तो संसारी नाही. जीवनमुक्त हाताळतो तो संसारी नाही. हाताळतो पण त्यानं लिप्त होत नाही, त्यानं भरत नाही. जन्म आल्याची फळ अंगी लागून येते मळ. ही जीवनमुक्ताचं जीवन आहे, म्हणून संसारी नाही जीवनमुक्त, व्यवहारी. असं आपला काय चालला होता विषय की संसार आणि व्यवहार. तर व्यवहार शब्दानं होतो आणि संसार बी शब्दानं होतो. म्हणून या दोन्ही संसारात बी शब्द उपयोगी, व्यवहारात बी शब्द उपयोगी आपला विषय चालला होता. परंतु हा संसार आणि हा व्यवहार लाटकाय ज्ञानोबा सांगतात. लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार. लटिका हा व्यवहार, जीवनमुक्ताचा व्यवहार सुद्धा जीवनमुक्ताला कळतो लटकाय. सर्व व्यवहार लटकाय, जागृतीतला, स्वप्नातला, इंद्रियानं होणारा, मनानं होणारा, देह घेऊन होणारा सर्व व्यवहार लटकाय. आणि सर्व संसार बी लटकाय विषय पामराचा. मुमुक्षूचा तळमळीचा संसार आहे, त्याच्यातून पार पाडायचे. काही खंडेल कर्म, काही पारुशीतील दरवाजा, अशी वाट पाहा लागला तो. तळमळ चाललेली संसारातून पार पाडण्याचा संसार आहे मुमुक्षूचा. संसार अधिकाधिक वाढण्याचा संसार आहे विषयीचा. आणि संसारातल्या तळागाळाला जाऊन बसण्याचा संसार आहे पामराचा. संसार यायचा पामर विषयी मुमुक्षूचा संसार आहे. जीवनमुक्ताचा व्यवहार आहे, संसार नाही. पण संसार आणि व्यवहार हे दोन्ही बी मिथ्या आहेत. त्याच्यासोबतच त्या संसाराचं आणि व्यवहाराचं साधन असलेला शब्द बी मिथ्या आहे. मिथ्या आहे म्हणजे खंडित आहे, ही ध्यानात घ्यायची गोष्ट आहे. म्हणून शब्दानं संसाराला सावरा, संसारानं व्यवहाराला मिथ्या ठरवा. शब्दानं संसारात आलं, शब्दानं संसाराला सावरा निवळा. आणि शब्दानच व्यवहाराला बी मिथ्या ठरवा, शब्दानच. आणि शब्दानच शब्दाला मिथ्या ठरवा, म्हणजे झालं शब्द खंडन. त्याचा उपयोग आहे संसारात आणि व्यवहारात. म्हणून त्याचं वर्णन माऊली करतात. हे संसारिकासाठी व्यवहारिकासाठी वर्णन आहे. शब्दाचं जे वर्णन केले सुरुवातीला, कारण आधीच खंडन करा तर मग संसारीच राहील, व्यवहारीच राहील.
म्हणून संसार आणि व्यवहार खंडन करून शब्दाचं खंडन करायचंय. म्हणून शब्द असे आपल्याला सहकारी घटक आहे सर्व क्षेत्रातल्या मंडळीला. म्हणून शब्द शब्द ब्रह्मवेद, शब्दाला शरण जावा, शब्दाची सेवा करा. म्हणजे कोण्या शब्दाची? जे शब्द अधिष्ठानापासून येतात, अधिष्ठानाला ओळखून येतात अशा उपाधीतून आलेल्या शब्दाची, म्हणजे गुरुच्या, संतांच्या, महात्म्यांच्या, शास्त्राच्या शब्दाची, असा त्याचा अर्थ झाला. शब्दाचा आश्रय घ्या, पण कोणाच्या? म्हणून महात्म्यांच्या, संतांच्या. आणि गुणात महात्म्य संत जे आहेत, गुरु आहेत, ते बोलतेत ते वेदातलं बोलतेत, म्हणजे वेदाच्या शब्दाला. शब्द ब्रह्म वेद आहे. कारण वेद हा निष्कलंक आहे. वेदात कुठल्या प्रकारचे दोष नाहीत. निर्दुष्ट बोलणे वेदाचं, संतांचं, महात्म्यांचं. दोष असतात ते अज्ञानातून येतात, ते उपाधीतून येतात. दोष असतात ते मायामोहातून येत असतात. भ्रम हा दोष आहे. काल पाहिला आपण, हा अज्ञानामुळे असतो. प्रमाद हा दोष आहे, चूक, अपराध, अविवेक हा जीवदशेत होत असतो. विप्रलिप्सा ही वाष्टेतून होत असते. आणि कर्ण पाठाव हा मिथ्याचार अहंकारातून होत असतो. फटावान नसल्यानं दाखवायचा प्रयत्न करून. म्हणून हे 6 दोष हे वेदात नाहीत, हे महात्म्यांच्या शब्दात नाही, जीवनमुक्तात नसतात. ते इतरांमध्ये आढळतात. म्हणून किती पंडित झाला, किती त्यानं शिक्षण घेतलं, किती बी त्यानं ग्रंथ अध्ययन केलं, आणि त्याला जर ब्रह्मज्ञान झालं नसलं, ब्रह्मनिष्ठ नसला, निष्ठा श्रोत्री असला, तर त्याच्यामध्ये हे दोष असू शकतात. म्हणून निष्ठी श्रोत्री झालेली असतात काही. वेदाध्ययन केलेले, उपनिषदाचं अध्ययन केलेले, परीक्षा दिलेल्या आहेत, डिग्र्या घेतलेल्या आहेत, त्याच्या क्षेत्रातले आचार्य म्हणून डिग्र्या घेतलेले आहेत. पण ब्रह्मज्ञान जर झालं नसलं तर तो भ्रांत असतो, त्याच्याकडून प्रमाद होऊ शकतो, त्याला विप्रलिप्सा होऊ शकते, कर्णपाठाव होऊ शकतो. ब्रह्म म्हणजे त्यानं शिकलेलं या सवास, पण त्याचं वर्तन असतं उरफाट. ब्रह्म सत्य असं शिकलेलं आहे, पण जग सत्य असं जीवन असतं त्याचं. ब्रह्म सत्य जगत मिथ्या शिकलेला आहे तो, डिग्री घ्यायसाठी, लोकात मिळवायसाठी, लोकांना सांगायसाठी. पण जगत सत्य ब्रह्म मिथ्या असा त्याचा व्यवहार असतो. म्हणून तो लोकांना सांगताना कसा असतो आणि व्यवहारात, जगत व्यवहारात कसा असतो हे पहा. ही त्याची समजूत उघडी पडते जगत व्यवहारात. म्हणून भ्रम आणि प्रमाद चुका होतात त्याच्याकडून. त्याच्या बोलण्यातून चुका होतात, त्याच्या वागण्यातून चुका होतात, त्याच्या व्यवहारात तो चुकलेला असतो, आणि त्याच्यासोबत दुसऱ्यासोबत व्यवहार करताना मी तो चुकतो. अज्ञानी जन हे चुकतची गेली, कारण अज्ञान श्रोत्रियानं जात नाही, अज्ञान ब्रह्मनिष्ठेनं, ब्रह्मज्ञानानं जात असते. श्रोत्रियता उपयोगी, ब्रह्मज्ञानाला उपयोगी श्रोत्रियता. नित्य श्रोत्रियाला श्रोत्रियता उपयोगी पडत नाही, ज्ञानात या दुसऱ्याला उपयोगी पडत नाही, त्याला उपयोगी पडत नाही. म्हणून ब्रह्मज्ञान पूर्वक श्रोत्रियता पाहिजे.
भ्रम, प्रमाद, चुका होतात, विप्रलिप्सा म्हणजे तो फिरितो नेमही त्याच्या हितासाठी, व्यवहारातल्या हितासाठी, वाचनाच्या पूर्तीसाठी नेम फिरितो तो. तसं पवाट काढतो त्याच्यातून. स्वतःचा फायदा असला तर शास्त्राचे अर्थ बदलितो, अभंगाचे अर्थ काहीच्या काही सांगतो. स्वतःच्या अंगावर आलं नाही पाहिजे असं बोलतो, स्वतःचं भूषण वाढलं पाहिजे असं बोलतो. तशी अभंग घेतो, कथेला कीर्तनाला तशा वव्या घेतो. ही प्रलिप्सा आहे. स्वतःचा फायदा झाला पाहिजे असं, व्यवहारातला फायदा बरं का, खरा फायदा तर परमार्थातच आहे, मोक्षात. तर तो फायदा वाटत नाही, त्याला देहंकार असतो, म्हणून देहाच्या संबंधित, व्यवहाराच्या संबंधितला फायदा वाटतो. म्हणून तसा जर संकुचित समजुतीचा असला, देहंकारी असला, जग सत्यत्व बुद्धीचा असला तर त्याला विप्रलिप्सा दोष होत असतो, वासनेने त्याचा व्यवहार होत असतो. आणि वासनेने व्यवहार असला म्हणजे हे पहिला आहे भ्रम अज्ञानानं होतो, प्रमाद त्या अज्ञानानं आलेल्या जीवदशेनं होतो, विप्रलिप्सा ही वासनेनं होते, आणि कर्णपाठाव हा अहंकारानं होत असतो. नसल्याला आव आणून दाखवत असतो की मला हे येते, मला ते कळते, मी हे शिकलेला आहे, मी ते शिकलेला आहे. गुण दाखवत असतो नसताना तो असो. म्हणून हे अशा प्रकारचे दोष महात्म्यात, जीवनमुक्त पुरुषात, आचार्यात नसतात, गुरुत नसतात. ज्याच्यात असे दोष नाही त्याला गुरु म्हणावं, ज्याच्यात असे दोष नाही त्याला वेद म्हणावं, ज्याच्यात असे दोष नाही त्याला देव ईश्वर म्हणावं, शिव म्हणावं. त्याचं बोलणं निष्पक्ष, निर्भीड, कल्याणाचं असतं, सर्वांच्या कल्याणाचं असते. म्हणून वेदात हे दोष नाहीत. तसेच वेद नित्य आहे. तसेच वेदाचा बोध का काढलेत महाराज, तर वेद नित्य, वेद आज काढले नाही, आद्य. अनादिकालापासून वेद 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 नित्य आहे. म्हणून वेद नाहीचे होत नाही, वेद नाहीच करायला मार्ग नाही. वेद नित्य आहे, अनादि आहे. पुढे नित्य, आता नित्य, वर्तमानात नित्य, मग पाहिलं तर अनादि आहे, आणि पुढे पाहिलं तर अनंत काळ आहेत, अनंत आहेत. या आवाज थोडासा कट व्हायला लागलाय महाराज. ठीक आहे, काही झाला असेल. थोडे ऍडजस्ट करा, मोबाईल इकडे तिकडे झाला असेल. आता याला का? हा येतोय. हो, आवाज येतो. म्हणून वेद अनादि आहे. वेद कसे तर नित्य आहे, वर्तमानात नित्य आहेत, भूतकाळाकडे पाहिलं तर अनादि आहेत, भविष्याकडे पाहिलं तर अनंत आहेत. म्हणून वेद ब्रह्म, ते शब्द ब्रह्म. म्हणून वेद नित्य आहेत, अनादि आहेत. विश्वर वेद उत्पन्न करतो, याचा अर्थ पूर्वकल्पात जसे वेद असतात तसे त्यांचे प्रकाशन करतो. पुराणात सांगितलेले की वेद ईश्वरानं निर्माण केलेत वेद. ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की विश्वर वेद निर्माण करतो म्हणजे पहिले वेद नव्हते, नंतर निर्माण करतो असं नाही, तर या कल्पातलं त्या कल्पात करताना प्रकाशन करतो. कारण की कल्प संपला की जगताचा व्यवहार संपतो. जसा क्लास संपल्यावर फळा पुसल्या जातो, पुन्हा बसून लिहायसाठी दुसऱ्या क्लास, तसं वेदाचे अक्षर, वेदाचे स्थूल रूप आहे ते राहत नाही या कल्पांती, पण सूक्ष्म रूपात वेद राहतोच. आणि पुढच्या कल्पात वेद पुन्हा त्या वेदाचं प्रकाशन, जसं ग्रंथ संपल्यावर ग्रंथाचं प्रकाशन होत असते, पुढचं प्रकाशन आवृत्ती बदलत असते. मग त्या आवृत्तीत पहिले शब्द तसाच ग्रंथ पुन्हा निर्माण होतो, आवृत्ती बदलते.
तसं कल्पनंतर ईश्वराच्या संकल्पानच सर्व कल्प होतो आणि पुन्हा पुढच्या सृष्टीची निर्मिती होत असते. तर त्या सृष्टीमध्ये पुन्हा वेद जशाला तसं त्या वेदाचं प्रकाशन ईश्वराकडून होत असते. म्हणून त्या अर्थानं ईश्वर वेद उत्पन्न करतो असं पुराणामध्ये सांगितलेले. याचा अर्थ पूर्वकल्पात जसे वेद असतात तसे त्याचे प्रकाशन करतो ईश्वर. वेदाच्या स्वरूपात वेदाच्या शब्दात, वेदाच्या अनुपूर्वीत आणि वेदाच्या स्वरात, उच्चारात, अर्थात वेदाने सांगितलेल्या कार्यकारण भावात बदल करण्याचा अधिकार ईश्वराचाही नाही. ईश्वर जर ईश असला, ईशन करणारा असला, शासन करणारा असला, नियोजन करणारा असला, सर्व सूत्र चालणारा असला, तरी वेद कसे सुरक्षित आहेत. वेदाचं काही आदला बदल करता येत नाही ईश्वराला सुद्धा. वेदाच्या स्वरूपात, वेदाचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपात बदल करता येत नाही. वेदाच्या शब्दात, वेदाचं स्वरूप, वेदाचे शब्द, किती शाखाने युक्त आहे वेद. तसा तर एकच वेद आहे पण 4 रूपानं प्रगट झालं, अनेक शाखानं प्रगट झाला. आणि वेदामध्ये अनेक त्या पुढच्या अधिकाराच्या प्रकारामुळं अनेक प्रकार पडले, अनेक साधना सांगितल्या वेदानं. वेद अनंत बोलीला, वेदू काय काय न बोली माऊली म्हणतात. पण वेद एकच आहे. एकाच्या अधिकार परतोय, शाखा बांधलेल्या, साधना बांधलेल्या आहेत, मार्ग बांधलेले, कर्म, उपासना, भक्ती, ज्ञान, योग अशा शाखा ज्या बांधल्या त्याच्या अधिकारानुरूप त्याच्या कसे अधिकारी असल्यामुळं मुळात वेद एकच आहे. वेद म्हणजे ज्ञान, वेद म्हणजे विद्या, एकच आहे. पण एकच बहु होऊन बहुतासाठी बहु झाले, बहुतासाठी बहु झाले एकच. म्हणून वेदाच्या स्वरूपात बदल करता येत नाही ईश्वराला, वेदाच्या शब्दात बदल करता येत नाही ईश्वराला. जे शब्द आहेत ते शब्द ब्रह्म. वेदाच्या अनुपूर्तीत बदल करता येत नाही, स्वरात बदल करता येत नाही. ते ठरलेले जे द्यायला वेदाचं अध्ययन केले ज्यांनी गुरुकडून त्यांनाच माहिती उच्चार, स्वर, त्याचे ऱ्हस्व, दीर्घ. आणि त्या वेदाचे अर्थ आणि वेदानं सांगितलेला कार्यकारण भाव सर्व जगतातला आणि जगताचा बी, जगत निर्मितीचा बी, याच्यामध्ये ईश्वराला सुद्धा बदल करता येत नाही. वेदानं सांगितले तसाच आहे तो न्याय, ती नीती, ती विधी वेदानं सांगितलेली, ते वेद्य. म्हणून ते वेद धर्म आहे, तो ग्राह्य आहे. ईश्वराला सुद्धा स्वीकार करावा लागतो त्याचा, ईश्वराला सुद्धा बदल करता येत नाही त्याच्यात. अशी ह्या वेदाची विशेषता आहे. म्हणून या अर्थाने वेद अपुरुषी आहेत असं सांगितलेले, की वेदात हस्तक्षेप करता येत नाही. वेदाप्रमाणेच व्यवहार करावा लागतो ईश्वराला सुद्धा. सर्व जीवाचा व्यवहार बी तसाच होतो, सृष्टीचा व्यवहार बी तसाच होतो, जडाचा व्यवहार, जीवाचा व्यवहार आणि ईश्वराचा व्यवहार.
जग जे चाललंय ते वेदाच्या न्यायानं चाललंय. सृष्टीचक्र, हे ऋतुचक्र, हे जलचक्र, हे सूर्यचक्र, हे वायुचक्र, हे भूचक्र, हे जीवनचक्र. म्हणजे जगाचं चक्र, जीवाचं चक्र आणि विश्वराचं चक्र वेदाज्ञान वेदातल्या नियमाच्या आधारानं चाललेली, वेदाच्या विधीनं चाललेली. ईश्वराचे अवतार सुद्धा वेदाच्या विधीने आहेत. म्हणून या अर्थाने वेद अपुरुषी, म्हणून वेद कोण्या पुरुषाच्या आश्रित नाही, सर्वच वेदाच्या आश्रित आहेत. म्हणून या अर्थानं हा अर्थ ध्यानात आणून आपण अपरुषीत्वाचा अर्थ लक्षात घ्यावा की वेद अपरुषी आहे. ईश्वर फक्त काय करतो, पूर्वकल्पातील वेद प्रकाशित करतो, पूर्वकल्पातल्या वेदाचं प्रकाशन करतो. या कल्पांती सर्व जग कल्पांती नष्ट झाल्यावर त्याच्या वेदाचं जे स्थूल रूप आहे ते बी संपत. ज्ञान थोडं संपत, वेद म्हणजे ज्ञान. ज्ञान जे स्थूल रूपानं, ग्रंथ रूपानं, अक्षर रूपानं, शब्द रूपानं आलेले, तर ते शब्द रूप जगातलं असल्यामुळे ते जगासोबत संपत. पण वेद असतात तर त्या असलेल्या सूक्ष्म वेदाचं, वेदाच्या मूळ रूपाचं पुन्हा प्रकाशन स्थूल रूपानं वेद करतो, ईश्वर करतो. म्हणून ईश्वर पूर्वकल्पातील वेद प्रकाशित करतो. या अर्थाने शास्त्र यौनित्वात या सूत्रामध्ये वेद ईश्वर कर्तक आहे अशी म्हटले आहे. त्यामुळं शास्त्र यौनित्वात या सूत्रामध्ये, व्यास सूत्रामध्ये शंकर जे शारीरिक भाष्य केलेले आपल्या शंकराचार्यानं, जगद्गुरूनं, तर त्याच्यामध्ये या शास्त्र यौनित्वात या सूत्रावर भाष्य करताना ईश्वर कर्तक आहेत, ईश्वर वेदाचा करता आहेत, ईश्वरानं केली असं या अर्थानं म्हटलेलं. कारण की तो प्रकाशन करतो. कारण सर्वच रचना करताना वेदाची सुद्धा त्याला स्थूल रूपाने रचना करावी लागते. वेद ईश्वराप्रमाणे जवळ सर्वज्ञ आहे. ईश्वर असा सर्वज्ञ, तसाच वेद सर्वज्ञ. वेदाला शिकावं लागत नाही. कर्म काय, भक्ती काय, ज्ञान काय, योग काय, सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीचा प्रलय, सृष्टीची स्थिती, सृष्टीचा विधी, सृष्टीतला निषेध, हे वेद सर्वज्ञ. म्हणून त्याला सर्व कल्प असे म्हणतात. वेदाला सर्व कल्प म्हणावं. आणि ईश्वराला सर्वज्ञ म्हणावं. पण वेदाचं जे स्थूल रूप आहे हे सर्व कल्प आहे, आणि ईश्वराचं जे स्वरूप आहे हे सर्वज्ञ कल्प आहे. म्हणून या कल्पातली त्या कल्पात ईश्वराचं रूप जशाला तसंही वेदाचं स्थूल रूप बदललं ते ईश्वराच्या हक्कानं उद्घाटन होतंय, प्रकाशन होतंय. म्हणून वेद सर्व कल्प आहे आणि ईश्वर सर्वज्ञ अकल्प आहे. वेदाचे ज्ञान धन विपुल आहे. वेदाचं जे शब्द धन आहे, ज्ञान धन आहे, ते अनंत भरलेलं भांडार आहे. गर्भधानापासून अंत्येष्टीपर्यंत जे 16 संस्कार आहेत ना, तर ते सर्व वेदाने सांगितलेले आहेत. 16 संस्कार गर्भधानापासून तर अंत्येष्टीपर्यंत, म्हणजे गर्भ राहिला तेव्हापासून अंत्येष्टी म्हणजे स्मशानापर्यंतच्या संस्कार, उत्तर किडीपर्यंत त्याचे सर्व संस्कार आहेत. मधली पुवसन, सीमाउल्लंघन, दातकर्म, नामकरण, निष्कर्मण, अशी जे अनेक 16 संस्कार सांगितलेले आहेत ना, अन्नप्राशन, उपनयन, विवाह, अंत्येष्टी, अशी जे 16 संस्कार आहेत, तर ते 16 बी संस्कार कशी त्याचा विधी करावा, कोण्या काळात करावं,
कसा असतो, त्याचं काय फल आहे, का करावं ते, ही 16 संस्काराचा विधी वेदामध्ये सांगितलेला आहे. सर्व पंच उषाकाल म्हणजे हे जे काही सर्व षटकर्म आहेत, प्रदोष काल, कोण्या कालात, कोण्या मुहूर्तावर, कोण्या प्रसंगाला, कोण्या प्रहारात काय करावं, हे पहा वेद अनंत बोललेला आहे. वेदानं सर्वच सांगितलेले, जगत उत्पत्तीपासून तर प्रलयापर्यंत, आणि गर्भधानापासून तर अंत्येष्टी म्हणजे सर्व उत्तर क्रियापर्यंत, अंत्यविधीपर्यंत, हे सर्व म्हणजे पिंडाच्या आणि ब्रह्मांडाच्या रचना तयार होऊन नष्ट होईपर्यंत सर्वच वेदानं सांगितलेले. आणि बंधनापासून तर मोक्षापर्यंत, अनाधिकार्यापासून तर अधिकारापर्यंत, बंधनापासून मोक्षापर्यंत, जीवदशेपासून तर शिवापर्यंत, हे सर्वच वेदानं शिकलेले, वेदानं सांगितलेले. कोण्या काळात, कोण्या प्रसंगात, कोण्या अधिकारावाल्यानं काय करावं, म्हणून वेद अनंत आहे. वेदात शब्दधन विपुल प्रमाणात आहे. तसेच वर्णाश्रमाचे सामान्य विशेष धर्म वेदाने सांगितलेले आहेत. इथे जगराटी सांगितले आतापर्यंत, पण वर्ण आश्रमाचे विशेष धर्म कोणचे, सामान्य धर्म कोणचे, हे पहा, वर्ण आणि आश्रम, 4 वर्ण 4 आश्रम आहेत. तर त्या वर्ण आश्रमाला विशेष धर्म कोणचे, त्याचे सामान्य कोणचे, म्हणजे सर्व वर्णाचे सर्वच आश्रमाचे काही सामान्य कर्म असतात, काही सामान्य धर्म असतात, आणि काही वर्णाचे वेगवेगळे विशेष धर्म असतात, म्हणजे ते इतरात नसतात. जसं सर्व वर्ण सर्व आश्रमामध्ये भूक, तहान, झोप, जाग, त्याच्यासाठी खाणं पिणं, अंथरून पांघरून, ही सामान्य धर्म, सामान्य सर्वांसाठी कॉमन आहे. भूक लागली की अन्न खावा सर्वांनीच, तहान लागली की पाणी प्यावा सर्वांनीच, झोप आली की अंथरुणावर जावा सर्वांनीच, जाग आली की आपल्या व्यवहाराला लागावं सर्वांनीच. हे सर्वात कॉमन आहे, सर्वात सामान्य आहे, सर्वांना सारखंच आहे सर्वांना. हे सामान्य सर्वात कॉमन आहे, कोणत्या वर्णातला असो, कोणत्या आश्रमातला असो. आणि काही विशेष आहेत, विशेष धर्म असतात काही. अध्ययन करणं, युद्ध करणं, व्यापार करणं, सेवा करणं, हे प्रत्येक वर्णाचं वेगवेगळे. अध्ययन आणि अध्यापन करणं हे ब्राह्मणाकडे, युद्ध करणं, संरक्षण करणं हे एका दुसऱ्या वर्णाकडे, व्यापार करणं, व्यवहार करणं, सेवा करणं, हा प्रत्येकाचा वेगवेगळा धर्म आहे, तो वेदानं सांगितलाय. तसंच ब्रह्मचारी आश्रमात अध्ययन करणं, गृहस्थ आश्रमात संग्रह करणं, कमी न मिळविणं, वानप्रस्थ आश्रमात निग्रह करणं, आणि संन्यास आश्रमात सर्वाचा त्याग करणं, हे वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या वर्ण आश्रमाचे विशेष धर्म आहे, ती एकाचा दुसऱ्याला जमत नाही. हे सर्व विशेष धर्म देखील वेदानं सांगितले, सामान्य धर्म देखील वेदानं सांगितले. म्हणून वर्ण आश्रमाचे सामान्य विशेष धर्म वेदाने सांगितलेले आहेत. तसेच निष्काम कर्म भगवद्गीतेत, भगवत भक्ती, निष्काम कर्म, भगवत भक्ती, गुरुसेवा, ज्ञान, वैराग्य, हा निवृत्ती धर्म ही वेदाने सांगितला. हा पहिला आहे प्रवृत्ती धर्म, आणि हा आहे निवृत्ती धर्म. हे दोन्ही प्रवृत्ती निवृत्तीची आठवणी हा भाग उतरिले चांग रसायन. हे प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग दोन्ही वेदातूनच आलेत, वेदानं सांगितलेले आहेत.
म्हणून हा निवृत्ती मार्ग कोणता आहे तर निष्काम कर्म. सकाम करणं हा प्रवृत्ती मार्ग आहे, निष्काम करणं हा निवृत्ती मार्ग आहे, निवृत्ती धर्म आहे. भगवत भक्ती, निष्काम भगवत भक्ती, निष्काम गुरु सेवा आता निष्कामच असते. ज्ञान वैराग्य हा जो धर्म शिकेला हा निवृत्ती धर्म ही वेदानं सांगितलेला आहे. म्हणून वेदाला उपयोगी वस्तू म्हटली आहे आणि धन्य असे म्हटले आहे. उपयोगी वस्तू आणि धन्य का म्हटली त्याचा विस्तारित का केला आपल्याला गुरुजीनं. त्या वेदाचा अनुवाद करणारी स्मृती पुराणी ज्ञानेश्वरी गाथा इत्यादी शब्दरूप ग्रंथ देखील उपयोगी आणि धन्य आहेत. तर त्या वेदाचाच अनुवाद करणारी पुराण आहेत, शास्त्र आहेत, भगवद्गीता आहे, त्या वेदाचाच अर्थ करणारे अनेक उपनिषद आहेत. किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये म्हटलं तर ज्ञानेश्वरी, नाथ भागवत आहे, गाथा आहे, हरिपाठ आहे, संतांची मालिका आहे, ताकडा आहे, गाथा भजन आहे. हे साधू संतांचे जे ग्रंथ आहेत, वारकऱ्याचे जे ग्रंथ आहेत, ते इत्यादी शब्दरूप ग्रंथ देखील उपयोगी म्हणजे धन्य आहेत, उपयोगी आहेत, धन्य आहेत असं महाराजाला म्हणायचं. अर्थात ह्या शब्दाचं वर्णन आहे, शब्द उपयोगी वस्तू आहे, धन्य धन्य वस्तू आहे. म्हणून शब्दाचा महिमा काही आगळा वेगळा आहे. म्हणून शब्दाचा महिमा जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला फायदा होत नाही. आणि म्हणून फायदा होऊन शब्द संपाव ध्यानात घ्या. जी निरुपयोगी वस्तू आहे ती पाहता क्षणी संपाव आणि उपयोगी वस्तू आहे तिचा उपयोग झाल्यावरती संपाव. हे ध्यानात घ्या, दोन गोष्टी निषिद्ध आहे त्याचा संबंधच येऊ नये संपाव, जे विधिवत आहे त्याचा उपयोग होऊन ते संपाव. जे साधन रूप आहे त्याचा उपयोग होऊन संपाव आणि जे बंधन रूप आहे तर ते तात्काळ संपाव. म्हणून शब्दाचं बी खंडन करायचंय पण त्याचा उपयोग सांगून करायचंय. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द असं ज्ञानोबरायानं शब्दाचं खंडन करण्याचा प्रकार सांगितलेला आहे. म्हणून आपण शब्दाची महती पाहलो. ज्ञानोबराय शब्दाची महती आपल्याला सांगायली तर गुरुजी त्यांच्या शैलीतून, त्यांच्या भाषेतून, त्यांच्या शब्दात ते काय वेदाचा काय शब्दाचा महिमा आहे ते आपल्याला सहज ओघाच्या भाषेतून सांगायली. तर त्यांच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी माहीत व्हायला लागल्या की वेद काय, वेदात प्रवृत्ती धर्म काय, निवृत्ती धर्म काय, वेदाच्या शाखा कशा आहेत, वेद विश्वकृत कसा आहे आणि वेद सर्वज्ञ कसा आहे, वेद सर्व कल्प कसा आहे, वेदात दोष कसे नाहीत, निर्दोष बोलणं कसं आहे. ह्या गोष्टी आपल्याला गुरुजीच्या ह्या सहज बोलण्यातून, सहज बोलणे हाची उपदेश आपल्या लक्षात येतात. म्हणून आपण त्या गुरुजीच्या बोलण्याला हळुवारपणानं त्यातला एक एक प्रत आपल्या लक्षात आला पाहिजे अशा प्रमाणे आपण चिंतन करायला. ठीक आहे. हो महाराज. हो. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञान